गालाला सवय होईल, या सगळ्या अवयवांना सवय होईल या दातांची. त्यांना बाहेरचं काय असं वाटणार नाही लवकर. मग त्याच्यानंतर हे जसं तुम्हाला खालचं वाटतं तसं वरचं वाटायला लागेल, मग संपला विषय. तोपर्यंत आपल्याला त्याची सवय, तोपर्यंत जोरात बोलणं चांगलं. आणि जेवण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोर निवडायचं आपल्याला, म्हणजे घास बनवायचा आणि तोंडात ठेवून चावायचा आहे. बाहेरच्या बाजूला काय ओढायचं नाही. बाहेरच्या बाजूला गेलं याच्या आधी पण घातक, याच्या आधी पण घातक. की का आपल्याला मागे दात नाही, मागे दात असले तर मागे ते धरून ठेवतात, असं नाही का दोरीसारखं ओढल्यासारखं. मागे दात नसल्यामुळे पुढच्या दातांना सवय नसते ते बाहेरच येतात डायरेक्ट. ही प्रॅक्टिस करायची. हे दोन्ही गोष्टी बाहेर नाही आल्या पाहिजे आपल्याला. तसं तुम्ही इतक्या वर्षात वापरता, तुम्हाला सवय आहे. पण आता 2 दाताच्या मध्ये तोडून वस्तू बाहेर निवडायची. तुम्हाला घास बनवायचा आणि घास जो येतो तोंडात ठेवून डायरेक्ट चावायला सुरुवात करायची. एवढंच फक्त महत्त्वाचं. बंद करा. बाहेरच्या बाजूला फोर्स नाही लावायचा. थोडक्यात तोंडाच्या बाहेर ओढायचे नाही दात आपल्याला, अशी ऍक्शन करायची नाही. जसं सफरचंद, काकडी वगैरे खातो आपण नाही का. आणि मोकळं मोकळं बोलायची सवय, कारण नवीन नवीन थोडी अडचण वाटेल.